मित्रांनो, चला तर आजचा विषय अजून थोडा सविस्तर, सोप्या शब्दांत आणि गप्प्यांच्या स्वरूपात समजून घेऊया. कारण दशकीय लोकसंख्या वाढ हा मुद्दा समजला की लोकसंख्या अभ्यासाचा पाया पक्का होतो. नमस्कार, मी डॉक्टर M.N. सुरवसे, माननीय श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालय, हातकणंगले. मित्र हो, पुढे जाण्या अगोदर असेच आपल्या विषयाचे अभ्यासविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत दशकीय लोकसंख्या वाढ मोजमाप. आधीच्या तासांमध्ये आपण लिंग गुणोत्तर पाहिले, साक्षरता दर समजून घेतला. आता प्रश्न असा पडतो की ही लोकसंख्या 10 वर्षांत नक्की किती बदलते? ती अचानक वाढते का, कमी होते का, की जवळजवळ तशीच राहते? याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला दशकीय लोकसंख्या वाढ मोजमाप देते. मित्रांनो, भारतात जनगणना दर 10 वर्षांनी घेतली जाते. त्यामुळे 2001, 2021, 2021 अशा टप्प्यांवर लोकसंख्येची अचूक नोंद आपल्याला मिळते. या दोन्ही सलग जनगणनांमधील लोकसंख्येतील फरक म्हणजेच दशकीय लोकसंख्या वाढ. ही वाढ फक्त आकड्यांपुरती नसते, तर तिचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होतो. जास्त लोकसंख्या म्हणजेच अधिक घरे, अधिक शाळा, अधिक रुग्णालये, अधिक रोजगाराची गरज. म्हणूनच भूगोलात हा विषय फार महत्त्वाचा मानला जातो. आता मित्रांनो, दशकीय लोकसंख्या वाढीचे महत्त्व थोडे खोलात जाऊन समजून घेऊया. एखाद्या प्रदेशात लोकसंख्या वेगाने वाढत असेल तर तिथे विकासावर ताण येतो. पाणी, जमीन, वीज आणि वाहतूक या सुविधा अपुऱ्या पडू शकतात. उलट एखाद्या भागात लोकसंख्या घटत असेल तर तिथे कामगारांची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे सरकारला वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळ्या योजना आखाव्या लागतात. या सगळ्याचा आधार म्हणजे दशकीय लोकसंख्या वाढीचे आकडे. मित्रांनो, या वाढीचे प्रकार लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. सकारात्मक दशकीय वाढ म्हणजे लोकसंख्या वाढते आहे. हे बहुतेक विकसनशील भागात दिसून येते. नकारात्मक दशकीय वाढ म्हणजे लोकसंख्या कमी होते आहे. काही विकसित देशांत किंवा स्थलांतरमुळे रिकामे होत असलेल्या ग्रामीण भागात हे दिसते. तर स्थिर लोकसंख्या वाढ म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर जवळजवळ समान असल्यामुळे लोकसंख्या फारशी बदलता नाही. हे सर्व प्रकार आपल्याला लोकसंख्याची अवस्था समजून घेण्यास मदत करतात. आता मित्रांनो, थोडे गणित करूया, पण घाबरायचे नाही. सूत्र अगदी सोपे आहे. दशकीय लोकसंख्या वाढ इक्वल P1 - P1 परं P1 हे सूत्र वापरताना आधी 2 जनगणनांतील लोकसंख्या घ्यायची, नंतर नवीन लोकसंख्येतून जुनी लोकसंख्या वजा करायची. मिळालेला फरक पहिल्या लोकसंख्येने भागायचा आणि 100 ने गुणायचा. उदाहरण आपण पाहिलेच आहे. 2001 साली लोकसंख्या 8 लाख आणि 2011 साली 9.60 लाख असेल तर वाढ झाली 1.60 लाख. यावरून 20% वाढ दिसते. मित्रांनो, 20% वाढ ही कमी नाही. अशा वाढीमुळे शहरीकरण वाढते, स्थलांतर वाढते आणि ग्रामीण भागातील लोकसंख्या शहरांकडे वळते. मित्रांनो, भूगोलाच्या अभ्यासात या मोजमापाचा उपयोग खूप ठिकाणी होतो. लोकसंख्या घनतेत कसा बदल होतो, कोणत्या भागात लोकसंख्येचा ताळ जास्त आहे, कुठे संसाधने कमी पडत आहेत, हे याच मोजमापातून समजते. नागरीकरणाचा वेग, ग्रामीण भागातून शहरांकडे होणारे स्थलांतर आणि रोजगाराच्या संधी यांचा अभ्यास करताना दशकीय लोकसंख्या वाढ फार उपयुक्त ठरते. म्हणून मित्रांनो, दशकीय लोकसंख्या वाढ मोजमाप आहे केवळ एक सूत्र नाही, तर समाजाच्या आणि विकासाच्या दिशेचा आरसा आहे. योग्य नियोजन, संतुलित विकास आणि शाश्वत भविष्य घडवण्याचा आहे या मोजमापाचा अभ्यास अत्यावश्यक आहे. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.